नाशिक शहरात अतिक्रमणाविरोधी संयुक्त मोहीम राबवली। 3 ट्रक साहित्य गोडाऊनमध्ये जमा। उपायुक्त सुवर्ण दखणे यांच्या आदेशान्वये आणि विभागीय अधिकारी चंदन घुगे यांच्या मार्गदर्शनाखाली शहरातील अतिक्रमण हटवण्यासाठी संयुक्त मोहीम राबवण्यात आली। पश्चिम निरीक्षक विनायक जाधव यांच्या उपस्थितीत ही कारवाई रविवारी करण्यात आली। या मोहिमेअंतर्गत पश्चिम व पूर्व विभाग तसेच नवीन नाशिक विभागाच्या संयुक्त पथकाने रविवारी कारंजा मेन रोड, दहीपूल, शालीमार आणि इंदिरा गांधी पुतळा परिसरात अतिक्रमण विरोधी कठोर पावले उचलली। कारवाई दरम्यान 3 ट्रक भरलेलं अतिक्रमण साहित्य जप्त करण्यात आले असून ते आडगाव येथील गोडाऊनमध्ये जमा करण्यात आलं आहे। ही कारवाई प्रामुख्याने पश्चिम विभाग प्रमुख प्रवीण बागुल, सुनील कदम, जीवन ठाकरे, निखिल तेजाळे, जगन्नाथ हमारे, बापू लांडगे, संतोष पवार, उत्तम आहेर, राजू कस्तुरे, रवी राठोड यांच्या सक्रिय सहभागाने यशस्वी झाली आहे। तसेच पोलीस अधिकारी आणि कर्मचारी यांनीही मोठी मदत केली। शहरातील सार्वजनिक जागा मुक्त करण्यासाठी महापालिकेचा हा प्रयत्न असून अशा प्रकारच्या अतिक्रमणाविरोधी मोहीम पुढील काळातही सुरूच राहणार असल्याचं प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आलं।